आपण मडीला गेलो ना आपल्या संग असं घडण आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं, तर सांगतो तुम्हाला पुढे. तर चला. तर नमस्कार भावांनो, मी रोहन पाटरे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आमच्याकडे चहाची 90 पेल्याशिवाय कुठंच जात नाही. म्हणलं प्याची आण मग जाऊ आपण पुढे. आपण चाललोय मडीला, कारण आपल्याला जायचं होतं मडीच दर्शनाला. म्हणलं चला. शुभम भाऊला म्हणलं तुला असं रुमाल कोणी बांधलाय? ते म्हणलं मम्मीने बांधून पाठवले मला. असं म्हणलं चांगलं आहे. उलट माणसं दिवसा गोगल लावतो, मुकदम रातचं गोगल लावतो, त्याचं उलट समजा. मग आम्ही पोहोचलो, मग काय कपडे बिपडे बदलले मस्तपैकी. म्हणलं चला आता आपल्या दर्शनाला आतमध्ये. आणि इथं आलो मुकदम कुठं गेलाय नीट राहिला असं कधीच झालं नाही. चपला आदला बदल्या करून ठेवतोय बघा तुम्ही. या कारणामुळे मुकदमला आम्ही कुठं नेत नाही, पण राहू म्हणलं रडम परत त्याच्यामुळे त्याला आणलं आम्ही. मग आम्ही आतमध्ये आलो, आम्ही पाया दर्शन बिर्शन घेतलं मस्तपैकी. आरतीला टाइम होता अजून म्हणून थांबलो. मग आम्ही आरती बिरती झाली, मग आम्ही निघालो मडीला. म्हणलं चला तिकडे जावं लागेल. आता मडीच्या पायथ्याला पोहोचलो. म्हणलं चला आता वर दर्शनाला जावं लागलं आपल्या मस्तपैकी. मग काय बघ पंचमींचे घेतले होते आपण आधीच. मुकदमला काही करा पण तो काही सुधराचं नाव घेत नाही, कारण त्याला कुठं जायचं म्हणलं ते बांग पाडीतून समजा एकदम ठेपत चालतं त्याचं बघा तुम्ही. मग आम्ही वर आलो मस्तपैकी. मग घेतले दर्शन बिर्शन चाललं होतं आमचं, पण मुकदम मध्येच काय ना काय चाळे करतोय बघा तुम्ही. आता याच्यामुळे मुकदमला आम्ही कुठंच नेत नाही, काहीच कामाचा नाही नेऊन. काही दर्शन बिर्शन एकदम ओके मध्ये झालं. मुकदमचे बघा चाळे काय चालू झाले. म्हणलं मुकदमला खाऊ द्या मारा, आपलं चला पुढे निघून. म्हणलं मंदिरात आलं, इथून खाली जायला एक बुयारी खाली महादेवाची पिंड आहे, तिथं पाया पडायला जायचं होतं. पण मुकदमच मध्ये जाऊन गुतून बसला, त्याच्यामुळे काय आम्हाला जाता नाही लवकर. खाली 2 तासांनी मुकदम बाहेर निघाला. तर मग काय मग आम्ही 2 तासांनी आत गेलो. म्हणलं चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करीत जा भावांनो. भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.